विपिन, ईशा. हो मॅडम, नुसतं उभं काय राहिलं तुम्ही? भरपूर अभ्यास करायचा आपल्याला. बस 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 लवकर. अभ्यास करताना तुम्हाला भूक लागणार म्हणून मी तुमच्यासाठी काहीतरी खमंग केलंय. गरमागरम पुलाव. विपिन, हे काय आहे? पुलाव. रुपाली, ईशा, तुला काही आठवतंय का ग? अशी एखादी रात्र आठवते तुला? हो, आठवतंय ना? ईशा, तुला हे असं सगळं घडल्यावर काय वाटतंय? मला हेच वाटतंय की त्या रात्री सरांनी नूडल्स बनवले होते, पुलाव नाही. पुलाव केला होता, नूडल्स कुठले काढले? काही. विपिन, अरे तू काय असं बोलतोयस? तूच सरांना मदत केली होतीस नूडल्स बनवायला. शा, अगं पुलावच होता. अगं रुपाली, अगं नाही, मी होते ना त्या दिवशी, मला नीट आठवते. सरांनी पुलाव नाही नूडल्स केले होते, मस्त गरम गरम. काय चाललंय तुमचं? काही नाही, मी तिला सांगत होतो की पुलाव फार छान झाला होता. हो, काय भारी झाला होता पुलाव. रुपाली, तुमचं नक्की काय चाललंय? ईशा, त्या रात्री विक्रांत सर आणि मी दोघांनी मिळून तुम्हाला नूडल्स दिले होते, त्यावेळेला तू तिथंच होतीस. अर्थात. आणि तू अगदी विश्वासाने सांगू शकतेस की त्या रात्री नूडल्स दिले होते, पुलाव नाही. हो, म्हणजे तू इथे होतीस, तू हे सगळं अनुभवलं होतंस आणि हे सगळं तुझ्या बाबतीत घडलं होतं म्हणून तू हे सगळं खात्रीने सांगू शकतेस. मग मला आता सांग ईशा, राजनंदिनी, जिला तू कधी भेटलेली नाहीयेस, जिला तू ओळखतही नाहीस, तिचं स्वप्नात दिसलेलं आयुष्य खरंय हे तू मला कसं विश्वासाने सांगू शकतेस? अच्छा, म्हणजे हा सगळा प्लॅन होता का तुमचा? तसं नाही ग ईशा, पण या सगळ्यावर आम्ही तरी कसा विश्वास ठेवायचा? ईशा, ईशा ऐक ना, तुला त्रास नाही द्यायचा आहे का? अगं पण काही गोष्टी या तुला कळल्या पाहिजेत एवढंच वाटतंय आम्हाला, त्यामुळे तुझ्याच डोक्यातला गोंधळ कमी होईल. हो, आणि कसं असतं ना ईशा, काही गोष्टी आपण पाहतो आणि आपल्या डोक्यात त्या नक्की असतात, आणि काही गोष्टी आपण फक्त ऐकतो किंवा आपण वाचतो, त्यामुळे ते आपल्याला लक्षात राहतात. आणि ह्या दोन मेमरीज जेव्हा मिक्स होतात त्यावेळेला मेंदूमध्ये एक केमिकल लोचा होतो, त्यामुळे ज्या गोष्टी आपण वाचल्यात किंवा ऐकल्यात त्याच गोष्टी खऱ्या आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. कळलं मला. तुम्हाला दोघांना विश्वासात घेऊन मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या ना, हेच चुकलं माझं. ईशा, 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 अगं ऍटलीस्ट ऐकून तरी घे ना ग. घेतलं ना मग मी ऐकून, पण त्याचा अर्थ असा होत नाही की मी बोलते ते खोटं आहे. पण ते खरं आहे हे तू ठरवू नकोस. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, मला वेळ लागलाय? तसं नाहीये ग ईशा. मग कसं आहे हे बघा, तुम्हाला मला जे काही विचारायचंय ना ते सरळ विचारा. हे असं अडून अडून तपासू नका मला वेळ लागले का नाही ते. ईशा, तू पहिल्या आधी शांत हो आणि प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ ईशा, हे बघ, तुला जे स्वप्न खरं वाटतंय ना
कदाचित ते तसं नसेल. तू असं का नाही विचार करत ना? मला पडलेलं स्वप्न खोटं का वाटतंय तुम्हाला? ईशा, अगं काही वेळेला हे सगळे मनाचे खेळ असतात. मनाचे खेळ? हो. म्हणजे वेडी आहे मी? नाही सांग ना, वेडी आहे का मी? ईशा, तुमच्या या अशा प्रश्नांनी मला खरंच वेड लागेल एका दिवशी. ईशा, ईशा तू प्लीज चिडू नकोस ना ग. आणि तुला काही वेडं वगैरे ठरवायचं नाहीये आम्हाला. मित्र आहोत ग तुझे. आणि तुला राजनंदिनीचं जे आयुष्य दिसलंय ना, ते खरं आहे की खोटं याची जाणीव तुला व्हावी हा एवढाच काय तो प्रयत्न आहे का आमचा. ईशा, तुला या सगळ्याची क्लॅरिटी यायला हवी ग. मगच तुझं पुढचं पाऊल योग्य पडेल ना. बाबा, हं? मला आता आपल्या या चाळीत अजिबात राहावंसं वाटत नाहीये. का ग? बाबा, आधी ते मला बरं वाटायचं. सगळी माणसं आपली आहेत असं वाटायचं. अगं मग आहेच ते सगळे आपली. नाही बाबा, तुम्ही दोघं सोडलात तर कोणीच नाहीये माझं इथे. ए, काय झालंय बाबू? बाबा, बिपिन आणि रुपाली मला डॉक्टरांकडे घेऊन जायला निघाले. बाबा, ते माझे सगळ्यात जवळचे मित्र आहेत आणि तेच समजून नाही घेत आहेत मला. बाबा, तुम्ही सांगा, मला गरज आहे का हो डॉक्टरांकडे जायची? मी काय म्हणतो बाबू, नुसतं एकदा जाऊन यायला काय हरकत आहे? बाबा, तुम्ही सुद्धा? अगं म्हणजे मी पण गेलो होतो ना बिपिन बरोबर डॉक्टरांकडे. आई, अगं पाहिलंस, बाबांना सुद्धा असंच वाटतंय. आई, तू सांग, मी आता कुठे जाऊ, काय करू? हे बघ, माझं डोकं खरंच ठिकाणावर आहे. मला जे स्वप्नात दिसलं ते सगळं खरं आहे अगं. ईशा बाळा, तुला वाटतं ते खरं असेलही. नाही म्हणतोय का आम्ही, पण अजूनही गोंधळच आहे ना आपल्या मनात. खात्री नाहीये ना. गोंधळ माझ्या मनात नाहीये, तुमच्या मनात आहे, तुमच्या सगळ्यांच्या. तुम्हाला असं वाटतंय की मी खोटं बोलतेय. तसं नाही ग बाळा. तुमचं काय म्हणणं आहे? मी डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे? अगं ट्रीटमेंटची गरजच नाहीये. डॉक्टर फक्त तुझ्याशी एकदा बोलतील. तुला जे स्वप्नात दिसलं ना आणि तुला त्याबद्दल जे काय वाटतं त्याचा ते बरोबर अर्थ लावून आपलं समजून सांगतील. म्हणजे मग आपलंही शंका समाधान होईल ना. अगदी बरोबर आहे ईशा. म्हणजे बाबा म्हणतात ते तुझ्या भल्यासाठीच म्हणतात बाळा. बर, मला आधी सांग, तू जे पाहिलं स्वप्न त्याचा अर्थ तुला कळालाय का? म्हणजे तसं असेल तर मग नको जायला डॉक्टरांकडे आपण. तुला स्वप्नात खून होताना दिसले, पण आपल्या आयुष्यात असं कधी घडतं का? मग असाच कसा विश्वास ठेवायचा, हो की नाही? हे बघ, तुला जे दिसलं ते खरं असेलही, पण मग त्याचा अर्थ काय? अहो बाबा, मला जे दिसलं ते मी सांगितलं. आता त्याचा अर्थ काय ते मी कसं सांगू? हा, बरोबर. अगं मग त्यासाठीच तर डॉक्टरांकडे जायचं ना बाळा. हे बघ, तुला स्वप्नात जे दिसलं ते सगळं जर खरं असेल ना तर ते खूप भयंकर आहे ईशा. आणि ते खोटं असू दे असंच मी म्हणेन. आता हे खरं खोटं जे काय आहे ते फक्त डॉक्टरच सांगू शकतात की नाही? हे बघ, जसं आईला देवाचं करून समाधान मिळतं तसंच आपणही डॉक्टरांकडे जाऊन आपलं शंका समाधान करून घेऊया. जाधव, जा तुम्ही. हा. बोला, पेशंटचं नाव?
ईशा निमकर. वय काय तुमचा? 23 वर्ष. डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवले आहे. तुम्ही काय झालं मॅडम? असं का बघताय? तुम्ही इथे? म्हणजे मी इथेच असतो. हो, ते म्हणतात ते खरं आहे ईशा बेटा. ते इथेच काम करतात. माने त्यांचं आडनाव. हो. नाही, पण पूर्वी तुम्ही वेगळीकडे काम करायचात ना? वेगळीकडे? ईशा, तू ओळखतेस यांना? पूर्वी तुम्ही मॉर्ग मध्ये काम करायचात ना? काय म्हणतेस? तुला कसं माहिती? हो ना. काय बोलताय तुम्ही? तुम्ही पूर्वी हॉस्पिटलच्या शवागारात काम करायचात ना? ईशा, काय बोलतेस तू? तुला काय माहिती हे सगळं? तुम्हीच आला होतात ना दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन? हो, काय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही नाही, मला अगदी नीट आठवतंय. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. हो, काय बोलताय? तुमचं वय 23 ना? मग 25 वर्षापूर्वी काय घडलं हे तुम्ही कसं सांगू शकताय? हो, काय बोलतायत ह्या? ईशा, अगं बाळा, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. तू काहीतरीच काय बोलतेस? बाबा, मी ओळखते यांना. हेच आले होते दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन. अगं पण ईशा, बाबा, मी दादासाहेबांच्या फोटो समोर होते तेव्हा हे आले तो रिपोर्ट घेऊन आणि विक्रांतला दिला. हो, काहीतरीच काय काय बोलताय हे? अजून किती वेळ बोलणार ह्यांच्यासोबत? आमचा नंबर येणार की नाही? हो, त्यांना काही शंका असतील तर विचारू दे ना. तुम्ही बोला, बोला. तुम्ही थांबा जरा. झालंच. हॅलो. हा सर. हो, आले. ईशा निमकर. हो हो हो, पाठवतो. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवले. हा, चल ईशा बेटा, चल. बाबा, पण मला हा माणूस नक्की माहितीये. ठीक आहे, चल. बाबा, मी ओळखते त्यांना. मी बघितलंय त्या मानेंना. थांब जरा, आपण ते नंतर बघू. आधी डॉक्टरांशी बोलूयात का? एक मिनिट. तुम्ही आधी शांतपणे बसा, मग आपण बोलूया. बसा. बस. हा, बोल. काय बोलत होतीस मानेंबद्दल तू? ते जाऊ दे ते डॉक्टर साहेब. ती काहीतरीच बोलते. बाबा, निमकर, तिला बोलू दे. हा, बोल. ते बाहेर आहेत ना, तुमच्याकडे काम करतात ते. ते आले होते दादासाहेबांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट घेऊन घरी. तुमच्या घरी? नाही, राजनंदिनीच्या. राजनंदिनी कोण? राजनंदिनी सरंजामे म्हणजे माझ्या मिस्टरांची पहिली बायको. हो, अच्छा. म्हणजे राजनंदिनी यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही. मग तुम्हाला कसं कळलं? मला असं दृश्य दिसलं. म्हणजे? हाच प्रॉब्लेम आहे डॉक्टर साहेब. हिला हे सगळं. थांबा मिस्टर निमकर, तिला बोलू दे. हा, बोल. डॉक्टर, हे सगळं मला दिसलं अगदी स्पष्टपणे, एखाद्या फिल्म सारखं. फिल्म सारखं? पण कधी दिसलं? मी जेव्हा राजनंदिनीचा फोटो बघितला तेव्हा, म्हणजे त्याच्यानंतर. अच्छा,
म्हणजे तुला एक फोटो दिसला, त्यानंतर त्या व्यक्तीबद्दल तू ऐकलंस किंवा तुझ्या वाचनात आलं किंवा तुला कोणीतरी सांगितलं, बरोबर? नाही, तसं नाही. मला हे सगळं दिसलं जेव्हा मी तो फोटो पाहिला आणि तेव्हाच माझ्याबरोबर हे सगळं घडलं. त्याच्यापेक्षाही डॉक्टर, मला जे दिसलं ते मी जगली असं वाटतंय मला. ओके, पण जे दिसलंय ते खरं आहे कशावरून? मला हळूहळू पुरावे मिळतात या गोष्टींचे. काही माझ्या घरात, आणि ते माने काका आहेत ना बाहेर तुमच्याकडे काम करणारे, तेही आले होते माझ्या स्वप्नात. स्वप्नात? करेक्ट, हा शब्द मला ऐकायचा होता. आपण स्वप्नात काय बघतो नॉर्मली, म्हणजे तुला काय वाटतं? असं काही सांगता येत नाही. मला दर अष्टमीला स्वप्न पडतं, कोणीतरी माझा पाठलाग करतंय असं. करेक्ट. अगं, अशी स्वप्न अनेक जणांना पडतात, म्हणजे त्याच्यामागे एक भीती दडलेली असते. आता काही लोकांना वाटतं की ते परीक्षेला उशिरा पोहोचणार आहे किंवा त्यांचं पेनच राहणार आहे किंवा मग ते उंच कड्यावरनं खाली पडतायत. ही बऱ्यापैकी कॉमन स्वप्न असतात, त्याच्या मुळाशी भीती असते. पण डॉक्टर, तुम्ही सांगतायत ती स्वप्न झोपेत पडतात ना. मला जे स्वप्न दिसलं ते जागेपणी दिसलं. मला असं वाटलं की हे सगळं मी बघितलंय, हे सगळं माझ्यासमोर घडतंय, हे मी जगलीये. ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. घे घे. मला असं वाटतंय की तू खूप विचार करतेस वेगवेगळ्या गोष्टींचा, वेगवेगळ्या घटनांचा. तू राजनंदिनी बद्दल जे ऐकलंस त्याचा सगळ्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतेस आणि त्याचा तुला खूप स्ट्रेस येतोय, राईट? पण डॉक्टर, आपल्या मेंदूची क्षमता प्रचंड असते, त्याच्या कक्षा किती मोठ्या असतात ते कधी कधी आपल्याला सुद्धा माहिती नसतं. त्यामुळे आपला मेंदू मिळालेल्या माहितीचा कुठल्याही थराला जाऊन विचार करतो. हे सत्यच आहे असं वाटायला लागतं, कारण मेंदू इतकी माहिती प्रोसेस करत असतो की आपलं सत्य आणि आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी हे सगळं मिक्सचर करत असतो. म्हणजे मी अवघड करून सांगतोय का खूप? नाही, कळतंय ना. हा, म्हणजे मेंदूची क्षमता एवढी असते की एखादा विचार खराच वाटायला लागतो, पण तसं ते नसतं. बरोबर. आता मी तुला सांगतो काय करायचं ते. डोकं शांत ठेवायचं. पण म्हणजे मी काय करू? सांगतो ना. आता तू एक लक्षात ठेवायचं, तू ईशा निमकर आहेस आत्ताची, आणि लग्नानंतर ईशा सरंजामे. राईट? म्हणजे ईशा निमकर सरंजामे, जी 2019 मध्ये आहे, जे तुझं आयुष्य आहे, बरोबर? आणि राजनंदिनी त्या आत्ता या जगात नाहीये. बरोबर. तो चॅप्टर आता पूर्णपणे मागे पडलाय, त्याचा विचार आता करायचा नाही. जमेल ना ईशा तुला? डॉक्टर, मी हे सगळं खरंच ठरवून किंवा जाणून बुजून करत नाहीये. हे सगळं अपसुकच होतंय माझ्या बरोबर. बर, पण राजनंदिनी किंवा तिच्या संदर्भातले विचार मनात येऊ द्यायचे नाहीत. हे जमेल ना? लक्षात ठेव, तिचं आयुष्य संपलेलं आहे, ती आता नाही. मग तिचा विचार करायचा का? बाबा, जमेल ना तुम्हाला तिला मदत करायला? हा, हो, करेल ना. गुड. मग आता डोकं शांत ठेवायचं. मी नक्की प्रयत्न करेन डॉक्टर. तुम्ही म्हणताय ते मला पटत नाही असं नाहीये, पण मी खरंच तुम्हाला सांगते की राजनंदिनीचं आयुष्य मी जगलीये असं मला खूप आतून वाटतंय. म्हणजे तुला असं वाटतंय की तू आधी राजनंदिनी होतीस आणि आता ईशा आहे, राईट? हो, म्हणजे तसंच वाटतंय कदाचित. म्हणजे पुनर्जन्म झालाय. तिलाही तसंच वाटतंय डॉक्टर.
ती म्हणाली ती आम्हाला. ईशा, हे पुनर्जन्म वगैरे कोणीही मानत नाही, मी स्वतःही मानत नाही. त्यामुळे ताबडतोब हे डोक्यातून काढून टाक, याला काहीही अर्थ नाहीये. ईशा बाळा, ऐकतेस ना डॉक्टर काय सांगतात ते? आणि हो, आता तू फक्त ईशा आहेस असाच विचार करायचा, याच जन्मात जगायचं, नाही तर तू यात अडकून पडशील आणि तुला यातून कधीही बाहेर येता येणार नाही. आपल्याला तसं व्हायला नकोय ना, बरोबर ना ईशा?